केंद्राच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार आहे आणि देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मंत्रिपद मिळणार अशा चर्चा जोर धरत असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलं। जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर सध्या महसूल मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असं भाकीत राऊतांनी केलं। तर देवेंद्र फडणवीसांनी 2029ला पंतप्रधान व्हावं अशा सदिच्छा देखील त्यांनी दिलेल्या आहेत। तर एकनाथ शिंदे आता पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत असा माझा अंदाज असल्याचं राऊत म्हणाले। मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करते, हे माझं आकलन। संजय राऊतांच्या या वक्तव्याचा भाजप नेत्यांनी खरपूस समाचार घेतला। मंत्र्यांमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी राऊत अशी वक्तव्य करत असल्याचं भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले। तर भाजपमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे भविष्यवाणीनं नव्हे तर पक्षाच्या निर्णयानं ठरतं असं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले। त्यांना या संदर्भातही म्हणजे जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचा मात्र विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे। मला वाटत नाही की आमचं केंद्रीय नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल। मी आपल्याला तेच सांगतो आहे की राज्यामध्ये कारण नसताना अस्थिरता निर्माण व्हावी या दृष्टीने असे वक्तव्य केले जातात। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे। तुमच्यासारखं घराणेशाही, तुमच्यासारखं उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, मग आदित्य ठाकरे झाले की तेजस ठाकरे असं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरत नाही। आणि 2029 पर्यंत देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री राहणार हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं। देवाभाऊंनी दिल्लीची वारी करावी, त्यांनी दिल्लीत नेतृत्व करावं आणि एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व हाती घ्यावं असं शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं। सगळ्या महाराष्ट्राच्या मराठ्यांचं राज्य दिल्लीभर नाही देशभर होतं आणि मग हे एक मराठे म्हणून तिथं जावं आणि देशाचा नेतृत्व करून महाराष्ट्राचं उज्ज्वल स्वप्न पूर्ण केलं पाहिजे अशा प्रत्येकाच्या अपेक्षा आहे। एकनाथजी शिंदेशिवाय आहे कोण? ज्यांनी एवढा मोठा उठाव केला नसता तर पार्टी बदलली नसती, सत्ता बदलली नसती तर आज सत्तेत भाजप शिवसेना इथे दिसली नसती। मंत्री बावनकुळे एकटेच मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आहेत असं समजून चालणार नाही। भाजपचाच आणखी एक खासदारही मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचं रोहित पवार म्हणाले। तर भाजपच्या एका लहान खात्याच्या मंत्र्याकडेही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, तसंच एकनाथ शिंदेंनाही कमी समजून चालणार नाही असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं। बावनकुळे साहेब चांगले नेते आहेत, पण फक्त बावनकुळे साहेबच रेसमध्ये आहेत असं समजून चालणार नाही। एक भाजपचेच खासदार आहेत, त्यांचीसुद्धा चर्चा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याच्याचबरोबर भाजपचे एक मंत्री आहेत जे एक लहान खात्याचे मंत्री आहेत आज, त्यांनासुद्धा कदाचित मोठी जबाबदारी महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये मुख्यमंत्रीपदाची सुद्धा मिळू शकते जर देवेंद्र फडणवीस साहेबांना तिथं केंद्रात पाठवण्यात आलं। पण दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा कमी समजून चालणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःची ताकद खूप वाढवलेली आहे। उद्धव ठाकरे 18 जुलैला नागपुरात रामरक्षा आंदोलन करणार आहेत। या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं। भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलनावर टीका केली। नागपुरात येऊन रामरक्षा म्हणणार याला अर्थ नाही, आपण मुंबईतल्या घरी 2 वेळा रामरक्षा म्हणतो असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले। शिवसेनेनं रामरक्षा आंदोलन जे सुरू केलं आहे त्याचं एक पहिला टप्पा मुंबईत पार पडला, दुसरा टप्पा महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये 18 तारखेला स्वतः शिवसेना पक्षप्रमुख, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेजी आणि असंख्य आमच्या मुंबईतले सुद्धा नेते जातील आणि विदर्भातले कार्यकर्ते आणि रामप्रेमी जनता या रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी होतील। नाही, मला वाटतं असं कोणी नागपूरला येऊन
काही रामरक्षा पठण केलं तर इशारा आहे. आता मी तर रोजच करतो मुंबईच्या माझ्या घरी, म्हणून काय उद्धवजींना इशारा आहे का? पण अगं काय विरोध आहे? रामरक्षा म्हणतं काय नाही. चुका आहे, कदाचित त्या चुका ज्या आहे ते प्रभू राम क्षमा करण्याची शक्ती देते. ऑपरेशन टायगरचे एक्सक्लुझिव्ह पुरावे समोर आले. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदेंचं जाण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन 2.0 असं म्हटलं गेलेली ही घटना घडल्यानंतर 17 जूनला खासदारांनी अध्यक्ष ओम बिर्लांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ते फोटो एबीपी माझाच्या हाती लागले. या 5 खासदारांसह खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक हे देखील यावेळी उपस्थित होते. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी खासदारांचा फोटो शेअर करून जोरदार टीका केली. गद्दार प्रकट दिन असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं. पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव आणि खासदार पार्थ पवारांचा साखरपुडा होणार आहे. पार्थ पवार आणि कायनाथ धार यांचा 29 जुलैला पुण्यात साखरपुडा पार पडणार आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या या साखरपुड्यासाठी पवार कुटुंबियांसह राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते उत्सुक आहेत. तर आमदार रोहित पवारांनी दोघांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत. पार्थने तो निर्णय घेतलेला आहे आणि भावाचं जर लग्न ठरलं असेल आणि त्याची सुरुवात जर एंगेजमेंटपासून होत असेल तर त्याचं मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. त्यांनी त्यांचं भावी आयुष्य एकत्रित हे चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करत आणि एकामेकाचा विचार करत एक कुटुंब म्हणून नक्कीच ते चांगल्या पद्धतीने राहतील असं मला तिथं वाटतं. पिंपरीच्या मौशीमध्ये दुर्घटनाग्रस्त इमारतीला आता जवळपास 3 दिवस होत आले तरी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. यातच एक दिलासादायक बातमी समोर आली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 जणांपैकी 3 जणांना बचाव पथकाला शोधण्यात यश आलं. यातल्या एकाचा मृतदेह काढण्यात प्रशासनाला यश आलं तर अन्य दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. उर्वरित 5 जणांचाही शोध घेतला जातोय. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संदर्भात पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहेत. पहिलं आपलं काम हे त्या ठिकाणी लोक बाहेर काढणं किंवा तिथली रिलीफचं वर्क हे आपली पहिली प्रायोरिटी होती. ती प्रायोरिटी आता संपते. आता यानंतर या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल. पिंपरीच्या मोशीत इमारत दुर्घटनेला आता 70 तासाहून अधिक वेळ उलटला. मात्र ढिगाऱ्याखाली अजून 8 जण अडकलेत. या विलंबामुळे मृतांच्या नातेवाईकांनी आज घटनास्थळी मोठा आक्रोश केला. बचाव कार्याच्या संथ गतीवरून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पोलिसांसोबत वाद घालत गोंधळ घातला. एनडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथक युद्धपातळीवर शोधकार्य करत आहेत, पण 8 जणांचे अद्याप काहीही पत्ते लागलेले नाहीत. त्यामुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे. मोशीत दुर्घटनेप्रकरणी प्रकल्प चालवणाऱ्या अँटोनी वेस्ट ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय कुटुंबातील व्यक्तींना इच्छा असल्यास कंपनीमध्ये नोकरीही मिळणार असल्याची माहिती पिंपरीचे महापौर रवी लांडगेंनी दिली. जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन संपन्न त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा मी मागणी केली की या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालावे. जे काही चुकीच्या घटना जर घडत असतील या ठिकाणी तर त्यामध्ये लक्ष घालावे. एखादी समिती नेमावी आणि पारदर्शक पद्धतीने त्याची चौकशी करावी. त्या चौकशीतून जे सत्यता बाहेर येईल त्यानुसार योग्य ती व्यवस्थित कारवाई करावी. ते अँटोनी त्यांनी जाहीर केलं की ते 25 लाख रुपये देणार आहेत. सर्व मृत व्यक्ती त्या घरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहेत. शिक्षणाचा सर्व खर्च करणार आहे. महाराष्ट्र शासन 5 लाख रुपये प्रत्येकी देणार आहे. सर्वप्रथम हे बायोनेम मायनिंग ज्यामुळं ही दुर्घटना घडली ती दुर्घटना पुन्हा घडू नये शहरात यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी हा जो कचऱ्याचा मोठा इथं ढिगारा आहे तो लवकरात लवकर फास्ट कमीत कमी करावा आणि दुसरा एखादा प्रकल्प शहरात लवकर चालू करावा असे निर्देश दिले. जेणेकरून शहरात जो 1,500 टन कचरा रोज येतो तो एकाच ठिकाणी प्रोसेसिंग केला जातो. त्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट जर लावायची असेल संपूर्ण शहराची तर अजून एक प्रकल्प गरजेचा आहे. त्या बाबत लवकरात लवकर आपण निर्णय घेऊन कार्य सुरू करावे. मोशीत दुर्घटनेबाबत आपण सतत आढावा घेत असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलेलं आहे. त्या घटनास्थळीच जाऊन देखील आढावा घेणार आहेत.
मोशीत दुर्घटना झाल्यापासून मी सतत आढावा घेत आहे. प्रशासनाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. मोठे 2 क्रशर आणून आपण स्लॅब फोडलेले आहेत. तिथे जवळजवळ आता 2 बॉडी दिसत आहेत, त्या निघणार आहेत त्या. आणि काम जे बचाव कार्य आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील पुराची भीषणता समोर आली. 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात केळवेच्या देवीपाडा इथे लहान मुलांसह एका कुटुंबातील 8 जण तब्बल 4 तास घराच्या छतावर अडकून पडले होते. घराला 4ही बाजूंनी पाण्याचा वेढा पडल्यानं त्यांना छताचा आसरा घ्यावा लागला. 4 तास कोणतीही मदत न मिळाल्याचा आरोप या कुटुंबानं केला. तर दुसरीकडे केळवे पूर्वेकडील देवीपाड्यात अनुसूया लिलका या 55 वर्षीय महिलेचा मृतदेह देखील पाण्यामुळे छतावर नेऊन ठेवावा लागला. पूरपरिस्थितीचा फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला. राज्यात अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणं उगवत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. मात्र वेळेआधी पेरणी केल्यानं की बियाणं सदोष आहेत याबाबत स्पष्टता आलेली नाही. सोयाबीनच्या बियाणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाची माहिती दिली. कमी उपज असलेलं सोयाबीनचं बियाणं विदर्भात आढळल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर जे नमुने घेतले त्यातले 300 नमुने फेल झाले असून त्यांचं लायसन्स रद्द करण्यापासूनची कारवाई करत असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कमी उगवण क्षमता असलेलं सोयाबीनचं बियाणं हे विशेषतः विदर्भात आढळलेलं आहे. त्याच्यावर तात्काळ कारवाई केलेली आहे. 5000 नमुने घेतल्यात, त्यातले 300 नमुने फेल झालेले आहेत. त्यांच्यावर लायसन्स रद्द करण्यापासून तर फौजदारीपर्यंत सगळ्या कारवाया होतात. वर्ध्यात सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. देवळी आर्वी तालुक्यात सोयाबीन बियाणं उगवलं नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्यात. त्यावर समितीमार्फत चौकशी केली जात असल्याचं कृषी विभागानं सांगितलं. असं असलं तरी बियाणं न उगवण्याचं कारण वेळेपूर्वी पेरणी आहे की बियाणं सदोष आहे हे स्पष्ट झालेलं नाही. केविकेचे आणि ARS सेंटरचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या माध्यमातून आपण आतापर्यंत 35पेक्षा जास्त तक्रारीची तपासणी केलेली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण आता 72च्या जवळपास सोयाबीन उगवण क्षमतेच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. आणि याच्यावर आपण जे आवश्यक जे तपासणी अहवाल आपण शेतकरी बांधवांना आणि त्याच्यानंतर बियाणे कंपनींना देणार आहोत. आणि त्याची नुकसान भरपाई किंवा जो निष्कर्ष आहे तो आपण शेतकऱ्यांना कळवणार आहोत. सोयाबीन बियाणं न उगवल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करा अशी मागणी खासदार अमर काळेंनी केली. सोयाबीन उगवलं नसल्याच्या तक्रारीवर खासदार अमर काळेंनी आपला संताप व्यक्त केला. मात्र बियाणं न उगवल्याचं कारण वेळेपूर्वी पेरणी आहे की बियाणं सदोष आहे याबाबत स्पष्टता नाही. इतक्या मोठ्या पद्धतीनं बोगस बियाण्याचा व्यवसाय होत असताना जे बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीज आहेत यांच्यामध्ये इतकी हिंमत येते कुठून की ते शेतकऱ्यांना सांगतात की तुम्हाला जे करायचं करून घ्या, आमचं काही होत नाही, तुम्हाला जे करायचं करून टाका. त्यामुळं हा सुद्धा एक आत्मचिंतनाचा विषय आहे. आणि सरकारने ह्या संदर्भामध्ये अतिशय स्ट्रिक्टली कारवाई करून अशा बोगस कंपन्यांवर कारवाई केली पाहिजे. धाराशिवमध्ये अपुऱ्या पावसामुळे चिंतेत असलेला शेतकरी आता बियाणं न उगवल्यानं त्रस्त झाला. जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचं पेरलेलं बियाणं न उगवल्यानं दुबार पेरणीचं संकट ओढावलं. धाराशिवच्या काजळा, तेर, वाणेवाडी गावात बियाणं न उगवल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. बियाणं न उगवल्याच्या तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाकडून पाहणी आणि पंचनामे सुरू करण्यात आले. दोषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सगळंच खराब निघालंय बी. आम्ही पेरू शकत नव्हता आणि आमची पूर्ण नुकसान झालेली आहे. मी कंपनीवाल्याला फोन केला असता, यांनी काय सांगितलं, तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही वरपर्यंत आमचा हात आहे, तुम्ही आमचं काय वाकडं करू शकत नाही. रायगड जिल्ह्यातील पूर ओसरल्यानंतर आता अडचणीत सापडलेल्या भात शेतीचे प्रश्न समोर आले. रायगडच्या महाडमध्ये नदीकिनारी असलेल्या भात शेतीत पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळ साचला. विशेष म्हणजे भात पिकाच्या रोपांवर हा गाळ साचला असून यामुळे भाताची रोपं मरून जाण्याची शक्यता आहे. मुळात पाऊस उशिरा झाल्यानं शेतकरी संकटात होता आणि आता अतिवृष्टीमुळे उगवलेली भाताची रोपं ही मरून जाण्याची भीती निर्माण झाली. या प्रकरणी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली. पूर्ण पिकं ही सडलेली आहेत, त्यामुळं 2-2 वेळा पेरण्या करून आज ह्या शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. रायगडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचे पंचनामे करून हेक्टरी किमान 50,000 रुपये
हे या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. आणि जर तुम्ही ते करणार नसाल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, रस्ता रोको करू. नाशिकच्या मनमाड परिसरात पावसानं काही काळ उसंत घेतल्यानंतर सध्या खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू झाली. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती, त्यामुळे पेरणीला पोषक असं वातावरण निर्माण झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे आणखी पेरण्या लांबू नये म्हणून शेतकरी महागडी बियाणं खरेदी करून पेरणी करतात. मनमाड परिसरात मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली जाते. सध्या पेरणी योग्य पाऊस झाला आहे, मात्र मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा पावसाची शेतकऱ्यांना अजूनही आहे. नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस कमी झाल्यामुळं पहिले पश्चिम भागात जास्त पाऊस झाला. आता हा पाऊस भरपूर आल्यामुळं पेरणी करतोय आम्ही, पण आता जेमतेम पाऊस असल्यामुळं मोलामागचं बेणं शेतात टाकून देतोय. आता याच्या पुढं मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. एवढं शेतकऱ्याला मोठा पाऊस यावा अशी इच्छा आहे. पाऊस अजून पाहिजे, तसा पाऊस काय धरणं भरल्यासारखा नाही झालेला, पण एक पेरणीयुक्त व शेतीला आता पेर झाली ते त्या पेरीच्या हिशोबाने हा पाऊस झालेला आहे. पण बंधारे वगैरे अजून काही भरलेले नाही. चांदवडचा पूर्व भागामध्ये पावसाची अजून कमतरताच आहे. नांदेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पूर्णा रोडवर चक्काजाम आंदोलन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना विनाट संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी आणि सरसकट पीक विमा मंजूर करावा ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या रास्ता रोकोमुळे नांदेड पूर्णा रोडवर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या भंडाऱ्यातील साकोली मतदारसंघातील नगरपालिकेत सध्या महायुतीची सत्ता आहे. पण साकोली शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत. नुकत्याच झालेल्या पावसानं या खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखल झालाय, त्यामुळे छोटे मोठे अपघातही वाढलेत. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये भात पिकाची लागवड केली. महायुती सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत नाही असा आरोप करत सत्ताधाऱ्यांविरोधात काँग्रेस नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केलं.